नाशिकमध्ये अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर वी क्लबच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला लाईफस्टाईल अँड फूड एक्झिबिशनचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडलाय। खास अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त वी क्लबच्या स्नेहल सारंग आणि डॉक्टर ज्योती सोनवणी यांच्या पुढाकारातून या भव्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। नाशिकच्या चोपडा लॉन्स गंगापूर नाका इथं 18 व 19 एप्रिल रोजी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं ठेवण्यात आलं। महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या या प्रदर्शनामध्ये गृहोपयोगी वस्तूंपासून ते किचनमध्ये घरच्या पद्धतीनं बनवलेले चटकदार मसाले, साठवणुकीचे पदार्थ, लहान मुलांसाठी खाऊ गल्ली अशा विविध गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे। यासोबतच महिला आणि युवतींसाठी आकर्षक फॅन्सी कॉस्मेटिक ज्वेलरी, युवकांसाठी उच्च प्रतीच्या ब्रँडेड कपड्यांचे स्टॉल्स, महिलांसाठी विविध प्रकारच्या साड्या, फॅशनेबल ड्रेस आणि ड्रेस मटेरियल अशा अनेक पर्यायांची रेलचेल इथं पाहायला मिळते आहे। एकाच छताखाली इतक्या विविध वस्तू उपलब्ध असल्यानं नाशिककरांना मनसोक्त खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे। या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन वी क्लब ग्रँड एक्झिबिशन माध्यमातून आयोजक स्नेहल सारंग आणि डॉक्टर ज्योती सोनवणी यांनी केलं आहे। मी नागरिकांना नाशिक शहरातील बंधू भगिनींना विनंती करीन या चॅनल मार्फत की आपण सगळ्यांनी इथे या। आज जो स्टॉल लागलेला आहे, आज जी गरमी आहे, ऊन आहे, त्याच्यासाठी इतके सुंदर महिलांसाठी कपडे या ठिकाणी बघितलं उपलब्ध आहे। डिझाईन एवढी सुंदर आहे तर मी आज किंवा उद्या माझ्या घरच्यांना पाठवणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या स्टॉल खरेदी करणार आहे। फक्त मी माझ्या घरापासून सुरुवात करतो आणि सगळ्या नाशिककरांनी या ठिकाणी आलं पाहिजे आणि या सगळ्या नाशिकमधील माझ्या बंधू भगिनींनी जे स्टॉल लावले अतिशय सुंदर आहे आणि सगळ्याच माझ्या बहिणी त्यांच्याबरोबर आमचे भाऊ पण काही स्टॉलवर खूप चांगले प्रदर्शन या ठिकाणी। मी स्नेहल सारंग, वी क्लब तर्फे मी आणि डॉक्टर ज्योती सोनवणी आम्ही दोघींनी एका प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे। उद्या अक्षय तृतीया आहे। आपण असं म्हणतो की सोनं चांदी गाडी घर हे सगळं या दिवशी खरेदी केलं की अक्षय राहतं, पण ज्यांना हे सगळं शक्य नसतं ते किमान कपडा, 1 ग्रॅमची ज्वेलरी किंवा काहीतरी खरेदी करतात। हा दिवसच खरेदीचा आहे आणि त्या मुहूर्तावरती आम्ही मुद्दाम वी क्लबतर्फे हे प्रदर्शन आयोजित केलं आहे। आपण इथे आलात की आपल्याला कपडे तर बघायला मिळतीलच, आजच्या ट्रेंडचे, कालच्या ट्रेंडचे, साड्या मिळतील, त्याच्याचबरोबर फॅब्रिक ज्वेलरी आहे, 1 ग्रॅम ज्वेलरी आहे, हँडमेड ज्वेलरी आहे। तुम्हाला जे पाहिजे ते सगळं काही इथं उपलब्ध आहे, अगदी स्टेशनरीसुद्धा। आणि त्याच्याचबरोबर आमची खाऊ गल्ली ज्यात तुम्ही आईस्क्रीम, पिझ्झा, बर्गर, काठी रोल यासारख्या अनेक गोष्टी खाण्याचा आनंद घ्याल। नक्की या आज आणि उद्या, म्हणजेच शनिवारी 18 तारखेला आणि रविवारी 19 तारखेला हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 10 सुरू असणार आहे। ज्योती सोनवणी आणि स्नेहल सारंग आम्ही दोघी मिळून वी क्लबतर्फे हे 8वं प्रदर्शन आयोजित करत आहे। या प्रदर्शनात ज्वेलरी, कपडे, साडीज, वाळवंट आणि बाकी स्टेशनरी वगैरेचे भरपूर स्टॉल्स असल्यामुळे आपण सर्व नाशिककरांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा अशी सगळ्यांना मी नम्र विनंती करतो। आणि आमच्या सर्वांच्या आवडत आहे स्नेहताई, खरं नारायणपूर मी सगळ्यांचा आभार मानतो आणि खरं म्हटलं तर हे वारंवार बघावं महिलांसाठी महिला उद्योगासाठी अति महत्त्वाचं आहे आणि बाकी लोक करून जायला हवा आणि त्यातून महिलांचं परिश्रम म्हणजे म्हणतो आज भाजप सरकारचे प्रयत्न करत आहे। ह्या अशा सगळं याच्यामध्ये घडवणं शक्य आहे। म्हणजे नाशिकनंतर पुन्हा मुंबई अजून भारतभर प्रदर्शन करावं त्यांनी शुभेच्छा देतो सांगतो। या प्रसंगी राजापूरकर ज्वेलरचे संचालक के चेतन राजापूरकर, ज्येष्ठ पत्रकार अजित सारंग, प्रवीण कुलकर्णी, प्रदर्शनाचे व्यवस्थापक देवेंद्र सारंग, सर्व स्टॉलधारक आणि मोठ्या संख्येने नाशिककर उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक।